मोरया पूर्ण जोरदार ड्रायव्हिंग केली आहे जिजूंने. सुंदर. आता इथे आपली खीर आली आहे. जा शायनिंग नंतर मार जा. बघा यांची सगळ्यांची तयारी झाली आहे. या गावाचं नाव आहे आरेगाव. सुंदर असं जेवण आहे. आता आपण पण टेस्ट करूया. कसं आहे रे कुल्फी? जेवणाची लेवल अशी होती ना ती अशी झाली. वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिवलीकर क्रिशमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आता रात्रीचे आहे ना 10:30 वाजलेत आणि आज मी चाललोय माझ्या आत्याच्या गावाला, ते म्हणजे गुहागरला. तर आता आम्ही आहे ना कार काढली आणि आमच्या कारमध्ये आहे ना लवेश, जिजू, मी आणि दीदी आहे. लगेच आता आपला प्रवास आहे ना कंटिन्यू करूया. अच्छा नारळ फोडतायत जिजू. चला मोरया. आपली जर्नी एकदम नीटपणे होऊ दे, चांगलीपणे पार पडू दे. रात्री मी जास्त काही रेकॉर्ड करणार नाही. जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी करीन. बाकी जास्त करून ब्लॉग मी उद्या सकाळी बनवणार आहे जेव्हा आपण गुहागरला पोहोचू तेव्हा. चला आपले ड्रायव्हर रेडी आहेत आता जर्नीसाठी. तुम्ही पण कुठे प्रवास करत असाल तर बेल्टचा नीटपणे वापर करा. तर ही जर्नी आपली असणार आहे एक 6 ते 7 तास ना जिजू? मित्रांनो 7 वाजलेत आणि आता आपण गावात पोहोचलोय. पूर्ण जोरदार ड्रायव्हिंग केली आहे जिजूंने. आता इथून अजून आहे ना आपल्याला वर जायचंय. इकडे आता आपलं हे सगळं सामान आहे. इकडून अजून आपल्याला वर चढत जायचंय. मी आणि जिजू आम्ही सगळे जरा झोपलेलो. रात्रभर कसं ड्रायव्हिंगमुळे आणि गाडीमध्ये तर काही नीटपणे झोप झाली नव्हती. 2 तासाची झोप काढल्यानंतर आता जिजू काम करायला बसलेत आणि इथे मस्त आत्याने पेल्यामध्ये चहा दिलाय. आणि हे बघा इथे असं घर आहे. आता सगळं जरा काम चालू आहे. गावाकडे तुम्हाला मित्रांनो ब्रेड आणि बटर असा काही नाश्ता नसतो. असा एकदम सिंपल असा नाश्ता असतो आणि तो आम्ही एन्जॉय करतोय. बघा ते थोडा रेंजचा प्रॉब्लेम होतोय जिजूंना. एअरटेलला इथे रेंज नाहीये आणि जिओला म्हणजे एक पण कांटी पकडत नाही. इकडे आता मित्रांनो आपल्यासोबत आपला शिवान सुद्धा आहे, जो डोंबिवलीला क्रिकेटची प्रॅक्टिस करत नव्हता आणि ते त्याची महिनाभर प्रॅक्टिस चालू आहे गावाकडे. मार एक 6. वा तुला टर्फ मध्ये जायचं खेळायला? नाहीच पाठवणार. इकडेच तुला येत नाही. अरे बॉल गेला खाली. जावा. ते ना जरा हाईट वर आमचं घर आहे ना, तर असं या साईडून चालत जावं लागतं बाजूने. त्याचं नाव आहे श्लोक. हे बघा हा पण एकदम क्रिकेट प्लेअर आहे. इकडे यांचा बॉल गेलाय आणि आता मी ही काठी घेऊन आलोय लांब लचक. एकदा त्यांचा बॉल काढूया मग यांचा गेम कंटिन्यू करतील हे. आणि ते जरा नाक पुसून ये जा. शायनिंग नंतर मार जा जा. अरे बघा बॉल काढूया आता. इकडे ना आता आजोबा आहे ना गुढी उभारतायत रामनवमी निमित्त. यांच्याकडे आहे ना गुढी पाडवायला हे लोक इथे नसतात ना गावाकडे, तर म्हणून आज इकडे या दिवशी ही गुढी उभारली जाते. बघा आमचा बॅट्समन. मला मी परत बॅटिंग करू? नाही मी आता आंघोळ करायला चाललोय, तुम्ही खेळा. काय इथे आपले आजोबा आहेत. माझी आहे ना आता आंघोळ करून झाली आहे आणि आता तुम्ही जसं बघितलं की बाहेर आपण गुढी उभारलेली, त्याचं पण आता मी दर्शन घेतलंय. आणि दर्शन घेतल्यानंतर मस्त सुंदर आता इथे आपली खीर आली आहे. तांदळाची आहे ना? तांदळाची खीर आहे. तर चला आता ती आपण आहे ना एन्जॉय करूया. 11:30 वाजलेत मित्रांनो आणि आता आपल्याला 12 वाजता जायचंय. जे मी तुम्हाला बोललेलो की इथे गावामध्ये प्रोग्राम आहे. आणि हा बघा इथे श्लोक आहे आपल्यासोबत. फुल आता आपण जाणार आहे, तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे बघा हिचं नाव साची आहे. आणि इथे आपले आजोबा आहेत, मस्त फॅनची हवा खात आहेत. आत्ता हा फॅन रिपेअर केलाय, खूप जुना फॅन आहे तो, आता आम्ही रिपेअर केलाय. तर आता लगेच आहे ना आपण कपडे चेंज करून घेऊया आणि जाऊया मस्त खाली प्रोग्राम बघायला. ते बघा भांडणं बघा. आता मारायला दरवाजा बंद. घ्या घ्या घ्या. आपल्याला प्रोग्रामला जायचं त्यासाठी आता मी रेडी झालोय. चांगलं शर्ट आणि पॅन्ट घातली आहे मी. आणि हे बघा इथे एकदम हिरो लोक आहेत, ते पण चांगले तयार झालेत. हा बघा नाचते बघा. तर आता आपण शिवांचं इंट्रोडक्शन घेऊया. शिवांश कसं वाटतंय तुम्हाला आज? खूप मजा करायची ना आज कार्यक्रमामध्ये. आणि जेवण कसं एकदम चेपून बोल. चेपून खायचं काय? तुला तिखट नाही आवडत काय? तू साधं मग घरी चहा बिस्किट खा. काय येतोयस? बघितलं कसा बोलतो तुरु तुरु. ते सगळं ठीक आहे. आता बाकीची मंडळी आहे ना आपली रेडी होते. त्यांचं झाल्यानंतर मस्त गाडी काढूया आणि पोहोचूया आपल्या स्पॉटवर. इकडे आता आपली दीदी आहे, म्हणजे अर्धा दिवस तर तिने झोपच काढली आहे. बघा यांची सगळ्यांची तयारी झाली आहे. तयारी सुरू आहे आणि हिचीच तयारी झाली नाहीये. हे बघा आजीची पण तयारी झाली. आणि आपले जिजू सध्या बनियनवर आहेत, पण होईल त्यांची तयारी लवकरच. इकडे आता फोटोशूट चाललाय. हे बघा सगळ्यांचा फोटोशूट झालाय आणि आता आपली मंडळी रेडी आहे प्रोग्रामला जाण्यासाठी. तो बघा कसा पळतोय बघा. चला आता मी पण चप्पल घालून घेतो. आणि इथे आत्या आपली आत्याने आल्यापासून इथे काय कॅमेरामध्ये चेहरा दाखवला नाहीये.
हा काम करते ती, वन साइड काम चालू आहे तिचं पण, कारण की मुंबईमध्ये आणि गावामध्ये फरक असतो कामाचा. इकडे ना आता आपल्यासोबत आजोबा सुद्धा आहेत. आजोबा, मग आजच्या जरा प्रोग्राम बद्दल सांगा, काय काय असतं. म्हणजे आमचा रामाचा उत्सव असतो. 19 तारखेला पालखी आहे. आता आमचे जावई हे आता गाडी येऊन देवळात जातो. ठीक आहे, असं पूर्ण आजच्या दिवसाचा आहे प्रोग्राम आहे. आम्ही आता मित्रांनो पोहोचलोय मंदिराकडे आणि इथे सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढली आहे. हे बघा, इथे पूर्ण आता गर्दी जमली आहे. ते असं बसायला पण आहे. आता थोड्या वेळात आपण बसून सुद्धा घेऊया. आज मी रामनवमी निमित्त आत्याच्या गावाला आलोय आणि या गावाचं नाव आहे आरेगाव. इकडे या गावामध्ये आज रामनवमी निमित्त जन्मोत्सव होतं रामांचं. तर इकडे तुम्ही आता जे झोका बघितलं, जे बायका झोका देत होत्या, त्याच्यामध्ये रामांची मूर्ती होती आणि एक असं बारसं जसं आपण करतो तसं हे इकडे एक प्रत्यक्षात थोडंफार केलं जातं. जसं तुम्ही बघितलं की आता आपलं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललोय महाप्रसादचा आस्वाद घेण्यासाठी. मित्रांनो, इथे आता आपला महाप्रसाद आहे. वाटाण्याची भाजी, लोणचं, चटणी, शिरा आणि डाळ आणि भात. सुंदर असं जेवण आहे. आता आपण पण टेस्ट करूया. आणि जिजूने तर सुसाट चालू केलंय जेवायला. कसं, एक नंबर ना. तर चला आता मित्रांनो, मी पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. जेवण आता आमचं झालंय. एक नंबर असं जेवण होतं. देवाचा प्रसाद नेहमीच चांगला असतो. शिरा म्हटलं ना तर एक नंबर खरं. आणि मी एवढूसा भात मागितलेला आणि तेवढा भात दिला, खूप भात दिला मला. तरी मी काय ताटात सोडलं नाही, सगळं संपवलं. तो संपवायचा असतो. हा, थोडाही टाकून द्यायचा नसतो, त्याचा देवाचा अपमान होतो. तेच प्रसाद कधी पूर्ण संपवा, जेणेकरून देवाचा अपमान होणार नाही. आणि शिवांश, तुम्हाला कसं वाटलं जेवण? एकदम मस्त. त्याला आता आहे ना कुल्फी खायची. कोण देणार? नाही देणार आहे लगेच. ते बघा, इथे आता कुल्फीवाले काका आहेत, त्यांच्याकडून आता आपण कुल्फी घेऊया. लहानपणाची आठवण खरंच. कुल्फी. आमच्या बिल्डिंग जवळ एक माणूस यायचा डोक्यावर घेऊन कुल्फीवाला. गरमीच्या सीझन मध्ये हा आयटम फिक्स असायचा. कसं आहे रे कुल्फी? हा, लगेच आता आम्ही कुल्फी पार्टी एन्जॉय करतोय. तर नुसते एकदम एकावर एक मारतात कुल्फ्या. पडली कशी पडली? अजून खा वाकून. हे घे, ही हवी. हे घे, ही घे, ही घे. चला आता आपण परत घराकडे निघालोय. हे बघा, आमचे ड्रायव्हर सुसाट घेतात गाडी आणि इकडे हे दोघं बघा रे. आपल्या घराचा चढण एवढा मोठा आहे ना. माझं जेवण आत्ताच जिरलं. तर पूर्ण असं आहे ना, वर अजून चालायचं आपल्याला थोडं. आणि तिकडे कपडे वाळत घातलेत ना, तिथे आपलं घर आहे. आणि हे बघा, आत्या तर मध्येच थांबली ना. जेवणाची लेवल अशी होती ना, ती अशी झाली आहे थोडी. मंदिरावरून आल्यानंतर आहे ना, आम्ही 2 तास झोप काढली. आता संध्याकाळचे 5 वाजले आणि इथे आता चहा आलाय. तर मी आणि शिवांश चहा पिऊन घेतोय. हे बघा, चहा बिस्किट आले आपलं. तर शिवांश, तुला काय बोलायचं आहे? मला ना खूप साधं जेवण जेवलं मी, मस्त आहे. सकाळच्या जेवणाबद्दल बोलतोय तो तुम्हाला. आणि हे आम्ही आता त्यांनी संध्याकाळी बिस्किटचे 2-3 पुढे तर असेच संपवले ना. बरोबर ना? चांगलं नाही जात तुला. बघा, आता 2 बिस्किटचे पुढे संपवल्यानंतर सुद्धा त्याला आता माझ्या एका पुण्यामध्ये पण शेअर करायचं. हे बोल त्यांना, व्हिडिओ बघत राहा तुम्ही बघा प्लीज. तुम्ही आपल्या घराचे पण बघा, गावाचे बघा, सगळ्याचे बघा. सगळा व्हिडिओ बघा. तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब पण करायला मिळेल. ते तर करायचंच आहे. मिळेल नाही, करायचंच आहे. बोल. आम्ही जेव्हा समुद्रात जातो तेव्हा तुम्ही येऊन आमच्या बरोबर पण समुद्रामध्ये या. ठीक आहे.